आज या आपण स्वर्गीय माता आणि स्वर्गीय परिवार शीर्षक उपदेशासोबत अभ्यास करण्याचा काही वेळ घेऊ. पृथ्वीवरील प्रणाली स्वर्गीय प्रणालीची सावली आणि नमुना आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील प्रणालीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपण स्वर्गाच्या तत्वांना समजण्यामध्ये दृढ होणार. बायबलच्या शिक्षणानुसार आपण मूळ रूपाने देवदूत होतो, जे स्वर्गामध्ये राहत होतो. स्वर्गामध्ये देवदूतांच्या रूपात आपण परमेश्वराविरुद्ध पाप केले आणि पृथ्वीवर टाकण्यात आले. आपण शरीर धारण केले आणि आपल्याला एक असे जीवन देण्यात आले जे जवळपास 70 आणि जर आपल्याकडे शक्ती असेल तर 80 वर्षांपर्यंत राहते. मात्र परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने या पृथ्वीवर आले. त्यांनी सर्व लोकांच्या पापांना उचलून वधस्तंभावर आपले रक्त वाहिले आणि आपल्या त्या सर्व पापांना क्षमा केले जे आपण स्वर्गामध्ये केले होते. त्यांनी आपल्याला मुक्तीची अशी अद्भुत कृपा दिली नाही का? जेव्हा आपण या प्रकरणाला बारकाईने पाहतो तेव्हा आपण समजू शकतो की आपण मुळात परमेश्वराचे पुत्र व कन्या आहोत. त्यामुळे आपण परमेश्वराला पिता म्हणू शकतो. मात्र ही आश्चर्याची गोष्ट आहे की समुद्र तीराच्या वाळू प्रमाणे पुष्कळ चर्च माता परमेश्वराला शोधित नाहीत, जरी ते परमेश्वराला पिता म्हणून हाक मारतात. या जगाचे तत्व जे परमेश्वराने निर्माण केले ते या प्रकारे आहे की सर्व जीव त्यांच्या मातेद्वारे येतात. हे परमेश्वराच्या इच्छेने होते की जग या प्रकारे निर्माण व्हावे. त्यामुळे आपल्या आत्मिक आणि सार्वकालिक मातेचे देखील स्वर्गामध्ये अस्तित्व असले पाहिजे. अनेक शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटते की हे जीवन आपल्याला कसे दिले जाते आणि ते कुठून सुरू होते. विविध वैज्ञानिक अभ्यासांद्वारे त्यांनी निष्कर्ष काढला आहे की जीवनाची उत्पत्ती फक्त आईपासून होते. विज्ञान दाखवित आहे की सर्व मनुष्यांमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, जो त्यांना जीवनाची शक्ती व चालण्याची क्षमता देतो. फक्त आईचा मायटोकॉन्ड्रियल DNA तिच्या संततीला दिला जातो. म्हणून जर माता नसती तर फक्त मनुष्यच नाही, पण या जगातील इतर कोणतेही सजीव अस्तित्वात नसते. त्यामुळे बायबल शारीरिक परिवाराच्या माध्यमातून शिकवते की एक आत्मिक परिवार असला पाहिजे. म्हणूनच आपले चर्च शिकवते की आपण तारण प्राप्त करण्यासाठी माता परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. बायबल आपल्याला शिकवते की सार्वकालिक स्वर्गाचे राज्य आणि तारण आपल्याला तेव्हा दिले जाते जेव्हा आपण संपूर्ण विश्वास फक्त पिता परमेश्वर नाही पण माता परमेश्वरावर देखील असतो. पण याविषयी आज चर्च काय म्हणतात? जेव्हा आपण माता परमेश्वराचा प्रचार करतो तेव्हा ते म्हणतात, हे विधर्म नाही का? हा आरोप बायबलचा निर्माण करणाऱ्या परमेश्वराला विधर्मी म्हणण्याचा समान आहे. याच कारणास्तव जेव्हा परमेश्वराने मानवजातीला बायबल दिले तेव्हा त्यांनी आपल्यासाठी ही शेवटची विनंती सोडली. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 मध्ये परमेश्वराचे वचन वाचूया. अध्याय 22 वचन 18 मध्ये लिहिले आहे, या पुस्तकांतील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की हे पुस्तक बायबलला दर्शवित नाही का? जो कोणी ह्या भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. पीडा आणण्याचा अर्थ आहे की ते तारण प्राप्त करू शकत नाही. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकांतील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. याचा अर्थ आहे की जर आपण बायबलमध्ये काही टाकतो आणि त्यामधून काही काढून टाकतो तर आपण वाचले जाऊ शकत नाही आणि स्वर्गात जाऊ शकत नाही.
आपण परमेश्वराच्या वचनाला तसेच स्वीकारले पाहिजे जसे ते आहेत. आपण या जगातील परंपरा, त्यांचे मूल्य किंवा कोणत्याही अस्तित्वात असलेल्या तत्वांनी बांधले जाऊन बायबलच्या वचनांकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे. मग या आपण इब्री लोकासपत्र अध्याय 8 वर जाऊन पृथ्वीवरील प्रणाली आणि स्वर्गीय प्रणाली यांच्यामधील संबंध पाहूया. या आपण इब्री लोकासचे पुस्तक अध्याय 8 वचन 5 मध्ये परमेश्वराचे शिक्षण पाहूया. इब्री लोकास अध्याय 8 वचन 5 मध्ये लिहिले आहे, तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करीतात. पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली. जेव्हा मोशे मंडप बनवणार होता तेव्हा परमेश्वराने त्याला अगोदर एका दृष्टांताद्वारे स्वर्गीय पवित्रस्थान दाखविले आणि परमेश्वराने त्याला स्वर्गीय पवित्रस्थानाच्या प्रतिरूपामध्ये पृथ्वीवर मंडप बनवण्यास सांगितला. पृथ्वीवरील मंडप त्याचे प्रतिरूप आणि सावली आहे जे स्वर्गामध्ये आहे. पृथ्वीवरील मंडपच फक्त स्वर्गात अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे प्रतिरूप आणि सावली नाही. आता या आपण स्वर्गीय परिवाराबद्दल आणखी विस्तारात समजूया. प्रकटीकरणचे पुस्तक अध्याय 4 आणि रोमकरासचे पुस्तक अध्याय 1 दोन्ही ठिकाणी लिहिले आहे, या पृथ्वीवर काहीही परमेश्वराच्या इच्छेशिवाय बनवण्यात आले नव्हते. प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट अर्थासोबत बनवण्यात आले होते. बायबलच्या शिक्षणाचे पालन करून आपण परमेश्वराला पिता परमेश्वर म्हणतो आणि विश्वासाने एकमेकांना भाऊ आणि बहीण म्हणून या रूपामध्ये समजतो. याप्रमाणे परमेश्वर आपल्याला आत्मिक जगामधील आपल्या संबंधाबद्दल शिकवतात. मग या आपण कुटुंब पद्धतीतील सदस्यांबद्दल विचार करूया. एक पिता आहेत, मुलेही आहेत. तेथे आणखी कोण आहे? एक माता आहे. एक परिवार जो या सर्व सदस्यांनी बनलेला आहे. एक संपूर्ण परिवार समजला जाऊ शकतो. येशूने स्वतः बायबलच्या 66 पुस्तकांमध्ये आपल्याला हे शिकवले आहे. त्यामुळे आज सर्वात जास्त आपण कुटुंब पद्धतीला स्पष्टपणे समजले पाहिजे. याद्वारे आपण त्या चर्चमधून ज्यामध्ये आपण तारण प्राप्त करू शकत नाही त्या सत्य चर्चला ओळखण्यामध्ये सक्षम होणार ज्यामध्ये आपण तारण प्राप्त करू शकतो. सर्वात अगोदर या आपण हे पाहण्यासाठी की स्वर्गामध्ये पिता आहे का, जसे या पृथ्वीवर आपल्याकडे शारीरिक पिता आहे. इब्री लोकास अध्याय 12 वर एक दृष्टी टाकू. या आपण इब्री लोकासचे पुस्तक अध्याय 12 वचन 9 वर जाऊ. अध्याय 12 वचन 9 मध्ये लिहिले आहे, शिवाय शिक्षा करणारे असे आमचे कोणत्या प्रकारचे पिता? देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू, तर आपण विशेष करून जो आत्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवते की आपल्याकडे आपल्या आत्म्याचे पिता आहेत, जसे आपल्याकडे आपले शारीरिक पिता आहेत, जे एक सावली आणि प्रतिरूपाप्रमाणे कार्य करतात. जर तुम्ही शब्दकोशमध्ये पिता शब्दाचा अर्थ पाहाल तर हे सांगत आहे की पिता एक असा मनुष्य आहे ज्याच्याकडे एक संतान असते. मग याचा अर्थ हा नाही का की परमेश्वराचे पुत्र व कन्या आहेत जे त्यांना पिता म्हणू शकतात? जरी एखादा व्यक्ती 60 किंवा 70 वर्षाचा होतो, पण जर त्याच्याकडे मुले नाहीत तर तो पिता असू शकत नाही. याचा अर्थ आहे की त्याच्याकडे मुलं असायला हवी. मग बायबल म्हणते का की आपण जे परमेश्वरावर विश्वास करतो त्यांची मुले आहोत? या आपण दुसरे कोरिन्थीकरास अध्याय 6 उघडूया. या आपण अध्याय 6 वचन 17 वर एक दृष्टी टाकू. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. आणि मी तुमचा कोण? तुम्हाला पिता असा होईल, आणि तुम्ही मला कोण? मला पुत्र व कन्या अशी व्हाल. बायबल म्हणते की आपण परमेश्वराचे पुत्र व कन्या होणार.
हे कोणाचे वचन आहे? हे लिहिले आहे असे सर्व समर्थ प्रभू परमेश्वराचे वचन आहे. जसे की परमेश्वराची साक्ष आहे की ते आपले पिता होतील आणि आपण त्यांचे पुत्र व कन्या होणार. आपण या वचनांना सत्यातून काढू शकतो का? अजिबात नाही. जर हे एखाद्या मनुष्याचे असते तर त्याचे तत्व चुकीचे ठरू शकते किंवा अपूर्ण असू शकते. मात्र हे परमेश्वराचे वचन आणि त्यांची शिकवण आहे. म्हणूनच परमेश्वर म्हणतात, बायबलमध्ये काही टाकू नका आणि त्याच्यामधून काढू पण नका. आपल्याला स्वर्गीय कुटुंब पद्धतीबद्दल सांगण्यासाठी जो आपला आत्मिक संबंध दाखवितो, परमेश्वराने पृथ्वीला स्वर्गामध्ये जे काही आहे त्याच्या प्रतिरूप आणि सावलीच्या रूपात बनवले आहे. अशा प्रकारे पिता आहे आणि त्यांचे पुत्र व कन्या आहेत. मात्र एक कुटुंब संपूर्ण होण्यासाठी माताचे असणे देखील गरजेचे आहे. असे असले तरी आज आपल्या सभोवतालच्या अनेक चर्चला पहा. कोणतेही चर्च आहे का जे म्हणते तुम्हाला तारण प्राप्त करण्यासाठी माता परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे? ते पिता परमेश्वराला शोधतात पण माता परमेश्वराला नाही. हे वास्तविकरित्या आश्चर्यकारक आणि विचित्र आहे. जर बायबलमध्ये नसेल तर आपण माता परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. पण परमेश्वरने अगोदरच बायबलमध्ये हे स्पष्ट करून टाकले आहे. आपला स्वर्गीय परिवार जगातील लोकांपेक्षा वेगळा आहे. ते रविवारी उपासना करतात पण आपण शनिवारी शब्बात पाळतो. ते नाताळ पाळतात पण आपण वल्हांडण सण पाळतो. जगातील चर्च आणि आपले चर्च यामध्ये खूप मोठा फरक आहे. सर्व लोकांना समजा की एखाद्या राज्याच्या राजाने काही करण्याचे फरमान दिले. याला शाही फरमान समजले जाणार नाही का? जर कोणी राजाज्ञामधून काही टाकतो किंवा त्यामध्ये काही काढतो तर त्याची शिक्षा काय असेल? अशा व्यक्तीला बंडखोर म्हटले जाते. हे एक गंभीर पाप आहे. बायबलच्या 66 पुस्तकांतील सर्व वचन शाही आज्ञेप्रमाणे आहेत. आपण त्यामध्ये काहीही टाकले किंवा काढले नाही पाहिजे. परमेश्वराने बायबलच्या 66 पुस्तकांमध्ये म्हटले आहे की जसे आपल्याकडे शारीरिक पिता, माता, भाऊ आणि बहीण आहेत, तसेच आपल्याकडे पिता परमेश्वर, माता परमेश्वर आणि आत्मिक भाऊ बहीण असले पाहिजे. या आपण गलतीकारास अध्याय 4 मध्ये परमेश्वराच्या वचनाद्वारे याला समजूया. या आपण गलतीकारास अध्याय 4 वर जाऊ. अध्याय 4 वचन 26 मध्ये लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? ती आपली माता आहे. येथे माता शब्द अगोदर आपली शब्द कशाला दर्शवितो? ते संतती नाहीत का जे या माताला आपली माता म्हणतात? आज जगामध्ये पुष्कळ चर्च आणि अनेक ख्रिस्ती आहेत. मात्र ते माता परमेश्वरावर विश्वास ठेवतात का? ते म्हणतात, माता परमेश्वर? मी या शिकवणीबद्दल कधी ऐकले नाही. एवढ्या सर्व लोकांना यावर प्रश्न करताना पाहणे खरोखर दुःखद आहे. पिता परमेश्वर या शब्दाने अंदाज लावू शकतो की माताचे अस्तित्व आहे. जर माता परमेश्वराचे अस्तित्व नसते तर पिता परमेश्वराच्या शीर्षकाची काहीच गरज नसती. आपण परमेश्वराला फक्त परमेश्वर म्हणू शकतो. जसं की परमेश्वरने समजावले की पृथ्वीवरील प्रणाली स्वर्गातील प्रणालीचे प्रतिरूप आणि सावली आहे. त्यामुळे आपण शारीरिक परिवार प्रणालीद्वारे स्वर्गीय परिवार प्रणालीला समजले पाहिजे. याबद्दल विचार करा. ते कोण असेल जे एखाद्यासाठी मरू शकतात? साधारणपणे आई वडील आपल्या मुलांसाठी त्याग करतात, परंतु असे पुष्कळ लोक नाहीत जे इतरांसाठी त्याग करतात. परमेश्वरासाठी मनुष्य कोण आहे की परमेश्वराला प्रचंड वेदनादायक त्रासातून जाणे आणि वधस्तंभावर मरेपर्यंत त्यांच्यावर प्रेम करणे शक्य आहे? ते परमेश्वराची संतती आहेत. मात्र ती संतती म्हणते पिता परमेश्वराचे अस्तित्व असले पाहिजे, पण ते माता परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत.
त्यामुळेच ते जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या शेवटच्या दाराला उघडण्यामध्ये असमर्थ आहेत, जे परमेश्वराचे रहस्य आहे. मुलांची परीकथा अलीबाबा आणि 40 चोरमध्ये एक जादूचा शब्द जो म्हणतो तिळा उघड. गोष्टीमध्ये तिळा उघड जादूच्या शब्दाने एका गुहेचे तोंड उघडले, ज्यामध्ये चोरांनी खजिना लपवला होता. पण जर वाक्य चुकीचे असते तर गुहेचे तोंड उघडले नसते, जरी ते वाक्य कितीही सारखे असते आणि त्यांनी ते कितीही वेळा म्हटले असते. मग स्वर्गाचे दार कधी उघडे? जेव्हा आपण पूर्णपणे फक्त माता परमेश्वराला जाणीव करतो आणि स्वीकार करतो, तेव्हा आपल्या तारणाचे दार पूर्णपणे उघडले जाऊ शकते. सर्व मानवजातीला फक्त पिता परमेश्वरच नाही, पण माता परमेश्वरावर देखील विश्वास ठेवला पाहिजे. या आपण गलतीकारास अध्याय 4 वचन 28 वर जाऊ. बंधुजनो, आपण काय आहोत? इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला. आता तसा आत्ताही होत आहे. छळले जाणारे लोक आणि छळ करणाऱ्या लोकांमधील फरक लक्षात ठेवा. येथे लिहिले आहे की स्वर्गीय यरुशलेम माताची संतती ते आहेत ज्यांचा छळ होतो, पण ते अभिवचनाची संतती आहेत. वचन 30 मध्ये लिहिले आहे, पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. म्हणून बंधुजनो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहो. वचन 26 मध्ये स्वतंत्र स्त्री कोण आहे? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. ते लोक अभिवचनाची संतती आहेत ज्यांना परमेश्वराने तारणाचे अभिवचन दिले आहे. सध्या पुष्कळ चर्च आणि लोक आहेत जे परमेश्वरावर विश्वास करण्याचा दावा करतात, पण ही विचित्र गोष्ट आहे की ते माता परमेश्वराला शोधित नाहीत. हे विचित्र काय आहे? बायबलमध्ये अनेक वेळा माता परमेश्वराचा उल्लेख केलेला आहे. मूळ हिब्रू बायबलमध्ये परमेश्वराला कधी कधी एक वचनी नामाने, पण मुख्यतः अनेक वचनी नामाने म्हणजेच एलोहिम शब्दाने वर्णन करण्यात आले होते. बायबलच्या मूळ मजकुराने जवळपास 2500 वेळा साक्ष दिली की आपल्याकडे पिता परमेश्वर तसेच माता परमेश्वर आहे. जेव्हा आपण लोकांना म्हणतो माता परमेश्वरावर विश्वास ठेवा, तेव्हा लोक विचार करतात की आपण एक विचित्र समूहातून आलो आहोत. खरं तर जगाच्या सुरुवातीपासूनच हे सर्वात मूलभूत शिक्षण आहे ज्याला परमेश्वराने अब्राहम, इसहाक, याकोब आणि मोशेच्या काळातही शिकवले होते. जसे की त्यांच्याकडे हे मूलभूत शिक्षण नाही, म्हणून ते परमेश्वराच्या कराराला आणि नियमांना मौल्यवान समजू शकत नाही. परमेश्वराने म्हटले, बायबलमध्ये काही टाकू नका आणि काढू नका, पण ते म्हणतात देव प्रीती आहे. मला नाही वाटत की परमेश्वर फक्त यासाठी नरकात टाकतील कारण की मी परमेश्वराच्या वचनाची थोडीशी अवज्ञा करतो. लोक सहजपणे स्वतःला तर्कसंगत बनवतात. त्यामुळे चर्च सहजपणे म्हणतात, तुमच्याकडे एवढा जटिल विश्वास का आहे? तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. सर्व लोकांनो, हे चुकीचे नाही. जे लोक पूर्णपणे परमेश्वराच्या सत्यावर विश्वास करतात ते वाचवले जातील. तथापि किती खोटे दावे आहेत. मत्तय अध्याय 7 मध्ये लिहिले आहे, खोट्या संदेशांपासून जपून राहा, जागृत राहा. परमेश्वराने अनेक वेळा चेतावणी दिली आहे, पण आपण कसे समजतो की कोण खरा संदेष्टा आहे आणि कोण खोटा संदेष्टा आहे? परमेश्वराच्या एका खऱ्या संदेशाच्या विश्वासाच्या केंद्रस्थानी नेहमी परमेश्वराचे वचन असते. जर आपण बायबलमध्ये काही टाकले किंवा काढले तर आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. मग आपण म्हणू शकतो का की माता परमेश्वराचे वास्तविकरित्या अस्तित्व आहे किंवा त्यांचे काहीच अस्तित्व नाही? आपण माता परमेश्वरावर आपला विश्वास टिकून ठेवला पाहिजे की आपला विश्वास सोडून दिला पाहिजे? आत्मिक रूपाने आपण म्हणू शकतो की सर्व मानवजाती या टप्प्यावर आहे. सर्व चर्च या गोष्टीवर भर देतात की ते जे शिकवितात ते बरोबर आहे, पण बायबलमध्ये आपण कोठेही त्या गोष्टीचा आधार शोधू शकत नाही
ज्यावर ते भर देतात. त्यामुळेच परमेश्वराने आपल्याला जगाच्या उत्पत्तीपासूनच माता परमेश्वराच्या सत्याबद्दल जागृत केले आहे. या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 1 वचन 26 वर जाऊ. हे परमेश्वराचे वचन आहे. हे एखादे नाटक अथवा कादंबरी नाही. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. याबद्दल विचार करा. मनुष्य असे म्हणत नाही का की परमेश्वर सृष्टिकर्ता आहेत ज्यांनी आपल्याला निर्माण केले? ते काय म्हणतात की किती सृष्टिकर्ता आहेत? ते म्हणतात की एकच सृष्टिकर्ता आहे. पण परमेश्वराने स्वतः काय म्हटले? परमेश्वराने म्हटले, आपण मनुष्य करू. त्यांनी असे नाही म्हटले, मी मनुष्याला स्वतः निर्माण करीन. सर्व लोकांनो, परमेश्वर बुद्धी आणि ज्ञानाची सुरुवात आणि उगम आहे. तुम्हाला असे वाटते का की परमेश्वराला मी आणि आपण या शब्दांमधील फरक समजत नाहीत? त्यांनी म्हटले, आपण मनुष्य करू. त्यांनी म्हटले आपण. दुसऱ्या शब्दांमध्ये तुम्ही पाहू शकत नाही का की फक्त एकच सृष्टिकर्ता आहे? हे म्हणणे किती खोटे आणि चुकीचे आहे. बायबल म्हणते, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. याला समजणे खूप सोपे आहे. परमेश्वराने मी नाही पण आपण म्हटले. बायबल जरी कोणत्याही भाषेमध्ये लिहिलेले असेल, परमेश्वराने म्हटले आपण मनुष्य करू. त्यांनी कधीच म्हटले नाही मी मनुष्याला निर्माण करेल. काही लोक म्हणतात, पाळक हे देवदूतांना दर्शवित नाही का? मग देवदूत आपले सृष्टिकर्ता आहेत का? नाही, ते नाहीत. फक्त परमेश्वरच सृष्टिकर्ता आहे ज्यांनी मानवजातीला बनवले आहे. मग परमेश्वरांनी का म्हटले आपण मनुष्य करू? या आपण वचन 26 सोबत सुरू ठेवू. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराच्या प्रतिरूपात नर व नारी निर्माण केले होते. फार काळापासून लोकांनी परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हटले आहे. मग आपण परमेश्वराच्या नारी स्वरूपाला काय म्हटले पाहिजे? उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिला अध्याय देखील हे दाखवित आहे की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी संपूर्ण मानवजातीला निर्माण केले. जसे की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचे निश्चितपणे अस्तित्व आहे, तर आणखी कोणाचे अस्तित्व आहे? त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे देखील अस्तित्व आहे. त्यांना स्वर्गीय परिवार म्हटले जाते. आपण स्वर्गीय परिवार आहोत. त्यामुळे जेव्हा 2000 वर्षापूर्वी येशू या पृथ्वीवर आले, तेव्हा त्यांनी म्हटले, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. परमेश्वराने सर्वात जास्त भर प्रेमावर दिला. आपल्याकडे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत आणि पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरद्वारे आपण सर्व परमेश्वराचे पुत्र आणि कन्या झालो आहोत. माता परमेश्वरावर विश्वास केल्याशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन दिले जाऊ शकत नाही आणि तारणही. येशू या पृथ्वीवर आपल्या हरवलेल्या परिवाराला शोधण्यासाठी आले. हे लूक शुभवर्तमान अध्याय 19 वचन 10 मध्ये लिहिले आहे. हे उत्पत्ती अध्याय 1 मध्ये देखील लिहिले आहे की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराचे अस्तित्व आहे. आणि प्रेषित पौलाने गलतीकारास अध्याय 4 मध्ये लिहिले, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. प्रकटीकरण अध्याय 19, अध्याय 21 आणि 22 मध्ये प्रेषित योहानाने वारंवार भर दिला की कोकराची स्त्री नवरीचे
निश्चित रूपात अस्तित्व आहे. 거듭거듭 강조를 해 놓으셨습니다. या आपण प्रकटीकरण अध्याय 19 वर जाऊ. अध्याय 19 वचन 6. 의 말씀 함께 보겠습니다. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. 통치하시도다. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. 그 아내가 예비하였으니 शब्द कोकरा येशूला दर्शवितो. 어린 양 하면 예수님을 येशूकडे नवरी होती 예수님에게 नाही, 아내가 있었습니까? 없었습니까? मात्र प्रेषित योहानाने एक दृष्टांत पाहिला की कोकऱ्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. 준비가 됐다라고 했습니다. याचा अर्थ आहे की संपूर्ण जगासाठी त्यांच्याबद्दल समजण्याची वेळ आलेली आहे. या आपण कोकऱ्याच्या नवरीबद्दल समजण्यासाठी प्रकटीकरण अध्याय 21 वचन 9 पाहू. 일곱 대접을 नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो. 내게 보이리라고 했습니다. देवदूताने प्रेषित योहानाला म्हटले, मी तुला कोकऱ्याची स्त्री दाखवितो. 아내를 내게 एक देवदूत तो आहे जो परमेश्वराच्या दूताचे कार्य करतो. त्यामुळे देवदूत कधी खोटं बोलत नाहीत. 절대 거짓말 या आपण वचन 10 पाहू. 10절입니다. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने काय दाखविले? पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. 뭘 보여줬다고 했습니까? त्याने म्हटले, मी तुला कोकऱ्याची स्त्री दाखवितो, 하고는 आणि त्याला यरुशलेम दाखविली. या आपण हे समजण्यासाठी की यरुशलेमचा आत्मिक रूपाने काय अर्थ आहे गलतीकारास अध्याय 4 वर जाऊ, जे आपण अगोदर वाचले होते. 다시 열어보도록 합시다. गलतीकाराचे पुस्तक अध्याय 4 वचन 26. 갈라디아서 4장 26절입니다. वर असलेली यरुशलेम कोकऱ्याची स्त्री 예루살렘 स्वतंत्र असून ती आपल्यासाठी कोण आहे? 곧 ती आपली माता आहे. 우리의 어머니시더라고 했습니다. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 पाहू. 17절의 말씀 보겠습니다. आत्मा व वधूही म्हणतात. 성령과 신부가 말씀하시기를 प्रकटीकरण अध्याय 19 म्हणत आहे कोकरा व कोकऱ्याची स्त्री. 아내라고 돼 있고 प्रकटीकरण अध्याय 21 म्हणत आहे कोकरा व नवरी. 양과 신부 आणि प्रकटीकरण अध्याय 22 म्हणत आहे आत्मा व वधू. 성령과 신부라고 ते सर्व एकमेकांपेक्षा वेगळे आहेत का? 다른 말씀일까요? ते सर्व एकच आहेत. 동일한 पवित्र आत्मा पिता परमेश्वर आहे. 성령은 मग आपल्यासाठी आपल्या पित्याची नवरी कोण आहे? 아버지의 신부는 माता. 우리에게 당연히 어머니죠. पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराने म्हटले की आपण काय केले पाहिजे? 인류 인생들에게 परमेश्वर सर्व मनुष्य जातीला असे म्हणतात, ये ऐकणाराही म्हणो ये, 자도 오라 할 것이요. आणि तहानेला येऊ. 올 것이요. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी 생명수를 फुकट घेऊ. बायबलचे 66 पुस्तक उत्पत्ती अध्याय 1 मध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरासोबत सुरू होतात. 계시록 22장에 आणि प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये आपल्याला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर म्हणजे आत्मा व वधूकडे येण्यास सांगताना समाप्त होतात. 끝이 납니다. आपण बायबलच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे किंवा त्यापासून अंतःकरण नाही फिरवले पाहिजे. 여러분들이 이 모든 것을 तुम्हाला या सर्व गोष्टींना ओळखण्यामध्ये सक्षम असले पाहिजे. 성경은 이런 जरी माता परमेश्वराचे सत्य बायबलमध्ये लिहिलेले आहे, पण असे कसे आहे की जगभरातील बायबलचे सर्व विद्वान आणि विशेषज्ञांना त्याच्याबद्दल माहिती नाही? 우리는 정말 आपण खरोखर धन्य लोक आहोत. आपण अभिवचनाची संतती झालो आहोत, जे स्वर्गीय पिताला आपले पिता आणि स्वर्गीय माताला आपली माता म्हणू शकतात. पहिलं योहान अध्याय 2 नुसार 하나님께서 परमेश्वराचे अभिवचन काय आहे? 요한일서 ते सार्वकालिक जीवन आहे आणि आपण तेच आहोत ज्यांनी ते अभिवचन प्राप्त केले आहे. 받은 사람들입니다. कृपया विश्वास ठेवा की तुम्ही येथे स्वतः आलेले नाहीत, 것이 아니고 पण ते परमेश्वरच आहेत ज्यांनी तुम्हाला या जागेपर्यंत पोहोचवले आहे. 하는 것 꼭 믿으십시오. आपल्या स्वर्गीय परिवारातील सदस्य जगभरातून एक एक करून सियोनमध्ये परत येत आहेत. 하나하나 시온을 향해서 돌아오고 있습니다. जेव्हा ते सियोनमध्ये परततात तेव्हा त्यांना विचार करण्याची गरज असते, हा स्वर्ग जाण्याचा मार्ग आहे का? 앞으로 나아가는 길인가? हा मार्ग मला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल का? आपल्यालाही ते ठोठावण्याची गरज आहे. 가지고요. आपल्याला याची खात्री करण्याची गरज आहे. कशातून?
आपण नेहमी बायबलमधून याची खात्री केली पाहिजे. आपण एखाद्या सापळ्यात नाही अडकले पाहिजे, जरी ते कौतुकास्पद आणि तार्किक वाटेल. 오직 फक्त परमेश्वराचे वचन जे आपल्याला तारण देते, आपले अंतिम मार्गदर्शक असले पाहिजे. जसे की बायबल स्पष्टपणे माता परमेश्वराची साक्ष देत आहे, मग आपण काय केले पाहिजे? बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण अनुसरण केले पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. 가장 हा परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही का? 전국 मी तुम्हा सर्वांना परमेश्वराचे पुत्र व कन्या होण्यास सांगतो, जे परमेश्वराच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून परमेश्वराच्या गौरवाला प्रकट करू शकतात. 전도하시고 말씀 म्हणजे पवित्र आत्म्याचा आशीर्वाद संपूर्ण जगभरातील सियोनमध्ये विपुल प्रमाणात वर्षू शकेल. 다 되시기를 याचद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.